नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण पदाविषयी माहिती पाहणार आहोत की जे सर्वात आकर्षक पद आहे, सर्वात जबाबदारीचं पद आहे, ते म्हणजे स्टेशन मास्टरचं। या स्टेशन मास्टर या पदाविषयीची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। याला वेतन किती असतं, ट्रेनिंग काय असते, सुविधा काय असतात, कामाचं स्वरूप काय असतं, बदली कशी होते, या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। ज्या मुलांना आपले बॅच जॉईन करायची असेल, ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातली ही बॅच आहे जी रविकांत वर्मा सर, जे RRB चे सिनियर सेक्शन इंजिनियर होते माझी, तर त्यांनी ही बॅच रेकॉर्डेड केलेली। याच्यामध्ये सर्व विषय त्यांनी जे आहे तर ते इन्क्लूड केलेले। बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली, तेथून देखील तुम्ही कोर्स जे आहे तर तो जॉईन करू शकता। चला तर आता आपण सुरुवात करूया। बघा, सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे ट्रेनिंग। जवळपास 61 दिवसांची ट्रेनिंग असते, जी ट्रेनिंग तुमची झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट इथं होते। महाराष्ट्रात बोलायचं झालं तर महाराष्ट्रात भुसावळ येथे रेल्वेचं झोनल इन्स्टिट्यूट आहे, तिथे होतं। तसेच 1 महिना तुमची ट्रेनिंग स्टेशन मास्टर सोबत होते। डायरेक्टली तुमची ही फील्ड ट्रेनिंग म्हणू शकतात। हे फक्त वरचं जे आहे तरी हे तुमचं ट्रेनिंग होते, ऑफिशियल ट्रेनिंग होते, पण डायरेक्ट फील्ड मधली म्हणजे काम कसं आहे काय, तर स्टेशन मास्टर सोबत तुम्हाला 1 महिना करावा लागतो ट्रेनिंग। या ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला संडे ऑफ असतो। या 60 दिवसांच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला नॅशनल हॉलिडेज भेटून जातात, ज्या काही सुट्ट्या असतील राष्ट्रीय सुट्ट्या त्या भेटून जातात। आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही पाहिजे असेल तर कॅज्युअल लीव्ह देखील तुम्हाला मिळतात। लक्षात घ्या, ट्रेनिंगच्या मध्ये तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा अलाउन्स मिळत नाही, फक्त महागाई भत्ता मिळतो। म्हणून तुमची जी सॅलरी असते तर ते तुमचा जो बेसिक पे असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये डीए ऍड केला जातो। सध्या डीए हा 50% आहे, लक्षात घ्या, डीए हा 50% आहे। तर याचे जे बेसिक पे प्लस डीए ऍड होतं आणि या स्टेशन मास्टर पदासाठी तुम्हाला ट्रेनिंग मध्येच 53,100 प्रतिमाहा एवढा पगार मिळतो। म्हणजे तुम्ही म्हणू शकता खूप चांगला असा पगार जो आहे तर तो तुम्हाला इथून मिळतो। 50,000च्या पुढचाच हा जो आहे तर तो पगार आहे। पुढचं ऍक्च्युअल तुम्हाला किती पगार इन हँड भेटू शकतो तर त्याविषयी माहिती पाहूया। लक्षात घ्या, जे मुलं नवीन जॉईन करतात ना, सुरुवातीला त्यांचा पगार थोडा कमी असतो, नंतर जेव्हा ते पुढे थोडी वर्ष पूर्ण करतात तेव्हा त्यांना खूप चांगला असा पगार मिळतो। लक्षात घ्या, या पदासाठीचे लेवल आहे 6, ग्रेड पे आहे 4200चं आणि बेसिक पे आहे 35,400चं। आता या 35,400 चे 50% आपल्याला काय भेटतो, डीए भेटतो, महागाई भत्ता भेटतो। मग तो किती भेटेल, 17,700। जर तुम्ही एक्स सिटी मध्ये राहत असाल, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या सिटी मध्ये, ज्याला आपण खूप मोठ्या सिटी म्हणतो, जिथं राहण्याचा खर्च जास्त असतो, तिथं तुम्हाला घर भाडे भत्ता 10,260 भेटेल। जर तुमची वाय सिटी मध्ये असेल तर 7,080 भेटेल। आणि इथं झेड सिटी पण राहते, पण मी ती इन्क्लूड नाही केलेली। ट्रॅव्हलिंग अलाउन्स एक्स सिटी मध्ये 5,400 आणि वाय आणि झेड सिटी या दोघांसाठी 2700 रुपये तुम्हाला प्रतिमाहा हा याच्यावर भेटत असतो। त्यासोबत तुमचे एनपीएस म्हणजे न्यू पेन्शन सिस्टीम साठी 5,310 रुपये एवढे पैसे जे आहे तर ते कपात केले जातात, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आता हे बदलत पण चालतं, कारण की हे कशावर खेळ राहतो हा सगळा, 10% तुमचा जो बेसिक पे असतो प्लस तुमचा जो डीए याचा ऍडिशन करून याचे जे 10% रक्कम होते, तर ते 10% रक्कम तुम्हाला कशाला भरावी लागते, तर तुम्हाला एनपीएस म्हणून तुमची जी आहे तर ती वजा होत असते। आलं लक्षात तुम्हाला। आता याच्या सोबत 2 अलाउन्सेस असतात मित्रांनो। तुम्ही जर याची कशी असते, 3 शिफ्ट मध्ये ड्युटी चालते। ज्यावेळी तुम्ही 10 PM रात्रीचे 10 तर सकाळी 6 AM पर्यंत जी ड्युटी करतात त्याला म्हटलं जातं नाईट शिफ्ट। तर या नाईट शिफ्ट मध्ये जर तुम्ही ड्युटी केली, तुमची ड्युटी लागतेच, ती तुमच्यावर नसतं की डे शिफ्ट घ्यायची का काय, तर ती वरूनच ठरवून येतं। तर जे तुम्ही नाईट ड्युटी केली तर तुम्हाला त्याचा एक वेगळा अलाउन्स भेटतो अदर दॅन तुमचं हे। तर तो अलाउन्स कसा असतो मित्रांनो, जो तुमचा बेसिक पे असतो, बेसिक पे प्लस तुमचा डीए त्याला भागीला 200 हा प्रति तास कॅल्क्युलेशन निघतं, काहीतरी 263.5 असं काहीतरी येतं हे कॅल्क्युलेशन, पण एवढं मी एक्झॅक्टली केलं नाही, मी फक्त अंदाज सांगतोय। हा प्रति तास येतो। मग यालाच तुम्ही जर 10 ने डिवाइड केलं तर तुमचे 2000 म्हणजे 2700 पकडूया, 2700 रुपये प्रति जर तुम्ही हे केलं म्हणजे प्रति दिवस तुम्हाला एक्स्ट्रा भेटू शकतात, एवढं याच्यात असतं। तो एक वेगळा अलाउन्स भेटतो बरं का।
तो वेगवेगळा डिपेंड असतो की तुमच्या किती नाईट शिफ्ट जे आहेत तर त्या लागलेल्या आहेत. तसेच एक अलाउन्स असतो, नॅशनल हॉलिडे अलाउन्स असतो मित्रांनो. कारण की स्टेशन मास्टर हे असं पद असतं ना की त्याला कधी सुट्टी नसते. म्हणजे जर तुम्ही सुट्टीवर गेले तर तिथे दुसरा स्टेशन मास्टर बघावा लागतो, कारण की ते ऍडजस्ट नाही होत. कारण की स्टेशन तर चालूच राहतं. म्हणजे एखादा क्लर्क नसेल तर त्याच्या विना धकून जातं काम. कारण की क्लर्कचं काय काम, त्या दिवशी रेल्वेचं काम बंद राहतं, पण ट्रेन तर नेहमी चालू राहतात ना. आणि तुम्हाला माहितीये की सण आला, उत्सव आला तर त्यावेळी जास्त ट्रेन सोडाव्या लागतात, त्यावेळी स्टेशन मास्टरचं काम वाढून जातं. जर तुमची अशा सुट्टीच्या वेळी जर हे आली ना, ड्युटी आली ना, तर तो तुम्हाला स्पेशल अलाउन्सेस भेटतो, तर तो देखील तुम्हाला तो ऍड होऊ शकतो. एक सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला 63,000 पेक्षा जास्त पगार मिळतो. ऍक्च्युली हा पगार खूप 80,000 पर्यंत पण जाऊन लागतो कधी कधी. हा डिपेंड राहतं ते तुमच्या वर्किंगवर. आणि वाय सिटी मध्ये असाल तर 57,000 म्हणजे खूप चांगला असा पगार आहे याच्यासाठी. पण जेवढा पगार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुमची रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते पण आता आपण पाहणारच आहोत की तुमचं काम कसं होतं, त्याआधी तुमचं प्रमोशन कसं होतं. बघा, जेव्हा तुम्ही जॉईन करताना मित्रांनो, त्यावेळी तुम्ही जॉईन करतात ASM म्हणून, असिस्टंट स्टेशन मास्टर. डायरेक्टली तुम्हाला स्टेशन मास्टर बनवलं जात नाही. इवन दो तुमची पदाचं नाव आहे स्टेशन मास्टर, पण तुम्हाला लगेच स्टेशन मास्टरने बनवला. जसं जसं कोणी IAS पास झालं लगेच त्याला काही कलेक्टरने बनवलं जातं, त्याचे एक स्टेजेस राहतात. तर तुम्हाला असिस्टंट स्टेशन मास्टर बनवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला काही वर्षांनी तुम्हाला स्टेशन मास्टर बनवलं जातं. जेव्हा तुम्ही काही डिपार्टमेंटल एक्झाम देतात किंवा डायरेक्टली 7 ते 8 वर्ष पूर्ण झाल्यावर तुमचं प्रमोशन होऊ शकतं स्टेशन सुप्रिटेंडंट या पदावर. त्याच्यानंतर काही डिपार्टमेंटल एक्झाम असतात आणि वयाच्या वरिष्ठ ज्येष्ठतेनुसार तुम्ही असिस्टंट ऑपरेटिंग मॅनेजर बनून जातात. आणि वरती जेव्हा तुम्ही जातात डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर, हे थोडंसं गॅजेटेड टाईपचं पद होऊन जातो मित्रांनो. हे गॅजेटेड म्हणजे राजपत्रित पद होऊन जातं. म्हणजे हे मोठे पद डायरेक्ट UPSC मधून भरले जातात. आणि जर तुम्ही फार वयाच्या कमी वर्षाला लागलं असेल आणि तुम्ही सलग परीक्षा पास होत गेले आणि कंटिन्यू ड्युटी केली तर तुम्ही सिनियर डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर देखील बनू शकतात थ्रू प्रमोशनने. म्हणजे याच्यात खूप प्रमोशनचे देखील जे आहे खूप चांगले चान्सेस आहेत. परंतु याच्यात प्रमोशनचा प्रॉब्लेम असा आहे की याच्यात प्रमोशन खूप स्लो होतं. म्हणजे लगेच 4-5 वर्ष थोडे लागतात, याला थोडं वेळ लागतो याला. पण व्यवस्थित पद्धतीची सॅलरी आहे, व्यवस्थित पद्धतीचा याचा जॉब पण आहे. बघा, पोस्टिंग काय होते, सुरुवातीला तुमची नियुक्ती असिस्टंट स्टेशन मास्टर म्हणून होते, ASM म्हणून होते. याची पोस्टिंग तुमची XYZ कोणत्याही सिटीत होऊ शकते, एकदम दूरदाराज रिमोट लोकेशन मध्ये पण होऊ शकते. म्हणजे जर जसे आपण काही पद पाहिले की त्यांची ड्युटी फक्त शहरात लागते, इथं शहरात नाही लागत. म्हणजे तुम्ही एकदम कानाकोपऱ्याच्या ठिकाणी स्टेशन मध्ये पण राहू शकतात. म्हणजे तुमची ड्युटी कोणत्याही स्टेशनला लागू शकते. हा याचा एक ड्रॉबॅक आहे. XYZ कोणत्याही ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते. ड्युटीचे तास 8 ते 12 तास असतात. 8 तास जर तुमचं स्टेशन खूप मोठं असेल आणि 12 तास जर तुमचं स्टेशन हे खूप लहान असेल आणि कमी ट्रेन जात असतील तर त्यावेळी तुमची 12 तासाची जी आहे तर ती ड्युटी तुम्हाला तिथं लागू शकते. वीकली तुम्हाला एक ऑफ भेटतो, रविवारीच ऑफ भेटतो असं नाही बरं का डायरेक्ट. बाकीच्या ड्युटीजला कसं आहे, खूप साऱ्या ठिकाणी क्लरिकल जॉबला रविवारी डायरेक्ट ऑफ आहे सगळ्यांना. इथं रविवारी ऑफ नाही, तुम्हाला कोणत्या तरी दिवस दिला जातो तर त्या दिवशी तुम्हाला एक ऑफ भेटतो. आलं लक्षात तुम्हाला, त्या दिवशी तुम्हाला ऑफ दिला जातो. 3 शिफ्ट मध्ये ड्युटी चालते, लक्षात घ्या. सकाळी 6 ते 2, 2 ते 10 आणि 10 ते 6. तर या ड्युटीसाठी नाईट ड्युटी अलाउन्स हा जो आहे तर तो भेटत असतो, लक्षात घ्या याच ड्युटीसाठी. बाकी या 2 शिफ्ट साठी तुम्हाला जे आहे तर ते अलाउन्स भेटत नाही. पुढचं कामाचं स्वरूप कसं असतं, काय काम करावं लागतं, स्थानकाचं सुरळीत कामकाजावर लक्ष ठेवणे. जर तुमचं स्टेशन आहे तर त्याचं कामकाज अत्यंत व्यवस्थित पद्धतीने स्मूथ पद्धतीने पार पाडतंय का नाही ते तुम्हाला बघायचं आहे. दुसरं, सुरक्षेच्या दृष्टीने स्टेशन परिसराचे निरीक्षण करणे, म्हणजे तुम्ही सुपरविजन करतात. ट्रेनच्या हालचालींवर देखरेख करणे, वेळेवर पाठवणे आणि गाड्यांचे आगमन सुनिश्चित करणे. विलंब, समस्या, इमर्जन्सी तर अशा विषयी जो कंट्रोलर रूम असतो किंवा उच्च अधिकारी असतात, इतर स्थानकांची तुम्हाला संवाद साधावा लागतो. कोणी जर काही क्वेरी केली, काही मांडलं, काही प्रश्न उपस्थित केले तर त्यावेळी प्रवाशांच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर देखील द्यावं लागतं. स्टेशनचं रेकॉर्ड राखणं, कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक बनवणं आणि तुमच्या हाताखाली जो स्टेशनचा जो स्टाफ असतो तर त्याच्या ड्युटी अलॉट करण्याचं काम तुमचं असतं की तू या स्टेशनवर ड्युटी कर, या स्थानकावर करते, तर ते ड्युटी लावण्याचं काम हे तुमचं असतं. सुट्ट्या किती असतात, यांना 30 सुट्ट्या
ऍव्हरेज पे, हाफ ऍव्हरेज पेच्या 20 सुट्ट्या, 10 कॅज्युअल सुट्ट्या आणि 16 नॅशनल हॉलिडे. पण लक्षात घ्या, जर नॅशनल हॉलिडेला तुमची ड्युटी लागलीच तर तुम्हाला अलाउन्स भेटतो आणि त्यावेळी तुम्हाला ड्युटी ही जावंच लागतं, एवढं लक्षात घ्या. सुविधा काय आहे? टाईप 3 चं घर भेटतं, ज्याच्यात तुम्हाला 1 BHK टाईप घर भेटतं, 1 BHK टाईप भेटतं. रेल्वेचं हॉस्पिटल तुम्ही वापरू शकता, रेल्वेचं ग्राउंड असेल तर तुम्ही वापरू शकता. हे ग्राउंड फक्त कुठे असतं? जास्त मोठे जर RRB असेल तिथंच ग्राउंड असतं, बाकी छोटे छोटे ठिकाणी ग्राउंड नसतं. मुलांच्या शिक्षणासाठी 33,750 रुपये प्रति मूल एवढं तुम्हाला अलाउन्स भेटतो. दिवाळी बोनस भेटतो 17,951 किंवा तुमची 78 दिवसांची सॅलरी, 78 दिवसांचा जो पगार असतो तर तो भेटतो. आणि या दोघांपैकी जे कमी असताना ते भेटतं. ऍक्च्युली याच्यामध्ये 78 दिवसांचा पगार हा जास्त असतो. 78 दिवसांचा पगार जर तुम्ही, मला सिंपल कॅल्क्युलेशन करा ना तुम्ही, 30 दिवसांचाच पगार तुमचा 5-50 हजार रुपये होऊन जातो. तर 78 दिवसांचा पगार तर खूप जास्त होईल, पण 17,951 एवढे घेतले जातात. तुम्हाला फर्स्ट क्लास एसीचा जो आहे तर तो पास भेटतो 5 वर्षापर्यंत आणि 3 पास भेटतात, 3 पास भेटतात 5 वर्षानंतर. आणि बाकी जनरल मध्ये आणि बाकीच्या कोच मध्ये तर तुम्ही कधीही पाहिजे पण कुठेही पाहिजे तो फ्री मध्ये देखील प्रवास करू शकतात. तेवढं रेल्वे एकमेकांना जे आहे तर तो अलिखित नियम आहे की जो कुठंच लिहिलेला नाही आहे. एवढ्या वर्षे लोक हे जर लोकल मधून प्रवास करत असतील, लोकलच्या डब्यामधून, जनरलच्या डब्यामधून, तर कधीच तिकीट काढणार नाही, यांना तिकीट काढण्याची पण गरज पडणार नाही. आलं लक्षात? बदली, काही वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमची बदली होते दुसऱ्या स्टेशनवर. तुमचं पती किंवा पत्नी यांचं कारण देखील तुम्ही सांगून बदली घेऊ शकतात. आणि म्युच्युअल पद्धतीने, म्हणजे जर एखाद्या स्टेशन मास्टरला तुमच्या स्टेशनवर यायचं असेल आणि तुम्हाला त्याच्या स्टेशनवर जायचं असेल तर दोघांनी अर्ज केला तर तो म्युच्युअल याच्याने तो अर्ज येऊन तो होऊन जातो. आलं लक्षात तुम्हाला? तर अशा पद्धतीने आपण स्टेशन मास्टर या पदाविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.